नमस्कार मैत्रिणींनो. आजची सकाळ जी झाली ना ती मी स्वतः तयारी करण्यापासून झाली. आज कामं नाही केली. खूप दिवस झाले होते, साडी पण नेसली नव्हती, काहीच नाही, आपलं तेच तेच रुटीन, बोर झालं होतं खूप. म्हणून म्हटलं आपण स्वतः आज काहीतरी तयारी करायची. कोणाला नाही, पण आपल्याला थोडंसं बरं वाटेल ना म्हणून करेल. आणि त्याच्यानंतर थोडेसे फोटो काढले आणि पुन्हा तेच आपलं कार्य, पुन्हा घरातली कामं, घरातला तो स्वयंपाक, सगळं काही पडत तसंच. मग घरातली जी भांडी होती ती पहिली लावून घेतली, जी रात्रीची आपण घासून धुवून ठेवलेली असतात ती होती. सगळं आवरनिवर केलं, कारण ना एक म्हणजे भांडे पण पाना व्यवस्थितच लावणे, कुकरच्या जागेवर, ग्लास त्या जागेवर, पातेले त्यांच्या जागेवर, आणि मग त्याच्यानंतर लगेच जेवणाची तयारी करत असताना ना मनात एकच विचार येतो की आपण किती भरभर आयुष्य जगत असतोय ना. म्हणजे ही कामं कधी न चुकणारी आहेत, आणि त्याच्याबरोबर आपला एक एक दिवस वाया पण जातो. म्हणजे आपण काही न करता घरातली कामं फक्त आता बाहेर जाऊन काम करणाऱ्या अनेक जणी आहेत, त्या बिचाऱ्या त्यांचं काम बरोबर करतात, पुन्हा घरातलंही करतात. पण आपण पण तर घरात 24 तास राहून घरातली कामं, हे जेवण बनवणं, भांडी लावणं, कपडे धुणं, हे सगळं कंटिन्यू करत येतो ना आपणही. हे शेवटी कुठे थांबणार आहे कळत नाही. आपण पण तर काही मशीन नाही आहे ना. खरंच विचार करता का की आपण खरंच एक मशीनच आहे? पण आपण म्हणतो मी काही मशीन नाही आहे, पण आपण खरंच मशीनच आहे. चालतोय तोपर्यंत चालणार आहे, आणि अचानक बंद झाले की सगळं संपणार आहे. हा विचार आपण करतच नाही. आपण नेहमी म्हणतो मी काही मशीन आहे, पण खरंच आपण मशीनच आहे. मशीन आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? काहीच नाही. कुठलंही मशीन एकदा बघडलं ना का त्याच्यामागे काही ना काही चालूच राहतं. तसंच आपलंही आहे. आपलं तरी एकदा थांबलं ना की ते चालू होणार पण नाही, म्हणजे पुन्हा काही गॅरंटी नाही आहे. ही कामं करता म्हणून असं वाटतं ना कधी की जगावं थोडंसं, स्वतः तयार व्हावं, फिरावं. त्याच्यामुळे जसा वेळ मिळतो ना, भले महिन्यातून 1.5 महिन्यातून थोडंसं जाऊन या बाहेर. कारण मी तर तशीच जाऊ शकते. दुपारचा स्वयंपाक झाला होता, जेवणं पण झाली, त्याच्यानंतरचा इतका पसारा होता. मग हे आवरून झालं आणि मग टेरेसवर एवढा सारा पसारा होता बरं का. आणि ह्या मुलीने मस्त वरती ना, मला म्हणजे ऊन लागतं ना, मग त्याच्यामुळे ही जाळी लावून दिली, साईडनी लावून दिली. म्हणजे ती तेवढी खूप कामाची आहे. सगळं करून त्याने व्यवस्थित लावली होती. सगळं व्यवस्थित, की बाबा मी बाहेर जर बसली ना कधी, काहीतरी भाजी निवडते किंवा काय, मस्त केलं होतं एकदम.